स्कॉलरशिप परीक्षा म्हटली की मराठी हा विषय आलाच आणि मराठी विषय आला की त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न उतारा वाचन आणि त्यावरील प्रश्न. उतारावरील प्रश्न सोडवताना तुम्ही जर या चुका करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. बघा, उतारावरील प्रश्न सोडवताना वेळेची बचत करणे आणि अचूकता राखणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि 7वी या दोन्ही वर्गांसाठी मराठी या विषयामध्ये पहिलाच प्रश्न असतो उतारावरील प्रश्न. उताराचं वाचन करायचं आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं अचूक सोडवणे, आहे की नाही, हा प्रश्न असतो. तर बघा, बऱ्याच वेळा बघा, हा अगदी आपल्या हातातले मार्क आहेत. हे उतारा वाचन आणि त्यावरचे प्रश्न सोडवायचे म्हणजे हे 6 मार्क आपल्या अगदी हातातले मार्क आहेत. कारण का, तर उत्तर उतारातच आहे, म्हणजे आपल्या समोर आहे. आपल्याला पाठ केलेलं आठवायचं आहे का, कोणते ट्रिक्स वापरायचे का, अजिबात नाही. काय करायचं आहे, फक्त उतारा वाचायचं आहे आणि त्यातलं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे आणि त्या पर्याय क्रमांकांचं वर्तुळ रंगवायचं आहे. पण तरीही हुशार मुलांचे सुद्धा मार्क्स जर कुठे जात असतील तर ते उतारा लेखनामध्ये जातात. उतारावरील प्रश्न सोडवताना जातात. मग हे मार्क का जातात आणि हे मार्क जाऊ नये, हे मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत, यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर बघा, त्यासाठी काही युक्त्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग बघूया उतारा वाचन आणि त्यावरील प्रश्न सोडवताना काय युक्त्या वापरायच्या ते. उताराला व्हिडिओला सुरुवात करतोय त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, बघा, तिथे आपल्याला वर प्रश्न दिला असतो की उतारा काळजीपूर्वक वाचा. मग उतारा वाचताना कोणता नियम, तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे काय, उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न वाचा. आता असं का बरं, तर बघा, सहज मुलं काय करतात, कारण बघा, कमी वेळेमध्ये आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत, कारण हे सोपेच प्रश्न असणार आहेत, हे की नाही. मग याला जास्त वेळ द्यायचा नाही आहे आपल्याला. मग काय करायचं, बरीच मुलं काय करतात, पहिल्यांदा उतारा वाचतात आणि परत प्रश्न वाचतात आणि प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी परत उतारा वाचावा लागतो. मग तसं न होण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी आणि अचूकता येण्यासाठी काय करायचं आहे, उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न वाचा, त्याचे पर्याय काळजीपूर्वक वाचा. प्रश्न वाचा, त्या प्रश्नाला जे पर्याय दिले ते सुद्धा काळजीपूर्वक वाचा. त्यामुळे उतारा वाचताना नेमके कोणते महत्त्वाचे शब्द आणि माहिती शोधायची आहे याचा अंदाज आपल्याला येतो. हे झालं पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा म्हणजे काय, उतारा शांतपणे एकाग्रतेने 2 वेळा वाचायचा आहे. आता 2 वेळा का वाचायचं आहे, तर बघा, ज्यावेळेस आपण पहिल्यांदा उतारा वाचतो त्यावेळेस आपल्याला त्यातील मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायची असते. म्हणजे तो उतारा नेमका कशाबद्दल आहे हे आपल्याला पहिल्या वाचनाच्या वेळेस समजून घ्यायचं असतं. कारण बघा, उतारा वाचले की आपल्या लक्षात येते की अरे, ह्या उतारामध्ये काय दिलं आहे, आणि आपण प्रश्न तर आधीच वाचलेले असतात. आता उतारा दुसऱ्यांदा वाचायचा आहे. दुसऱ्यांदा वाचताना काय करायचं आहे, महत्त्वाच्या तारखा, नावं किंवा एखादी घटना असेल तर त्याच्याखाली जे महत्त्वाचं आहे, जे आपण प्रश्नामध्ये वाचलं त्याच्याखाली काय करायचं आहे, पेन्सिलीनं असं अधोरेखित करायचं आहे. काय करायचं आहे, असं अधोरेखित करायचं आहे. आपण उतारा सोडवून घेणार आहोत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे कसे सोडवायचे ते. तिसरा मुद्दा, अचूक पर्याय निवडण्यासाठी चुकीचे पर्याय वगळण्याची पद्धत वापरा. म्हणजे काय करायचं, आपल्याला माहिती आहे 4 पर्याय आहेत, पण त्यातलं एकच उत्तर आपल्या प्रश्नाचं आहे. मग काय करायचं आहे, प्रश्न क्रमांक 1 आपण पहिला प्रश्न वाचला, त्याचा पहिला पर्याय नाही आहे तर तो कट करा, दुसरा नाही आहे कट करा, चौथा नाही आहे कट करा, आणि मग उरलेल्या प्रश्नाची काय करायची, खात्री करायची आणि मगच आपलं ते पर्याय काय करायचे, ते वर्तुळ रंगवायचं आहे. म्हणजे काय करायचं, अचूक पर्याय निवडण्यासाठी चुकीचे पर्याय वगळण्याची पद्धत वापरा. म्हणजे तिथे क्रॉस मेथड ज्याला आपण म्हणतो ती वापरायची आहे. चौथा मुद्दा, प्रश्नाचे उत्तर नेहमी उतार्यात दिलेल्या माहितीच्या आधारेच द्या. म्हणजे इथे आपण आपल्या मनाचं काहीही वापरायचं नाही, जी माहिती उतार्यामध्ये दिली त्याचाच वापर करून आपल्याला काय करायचं आहे, पर्याय क्रमांक निवडायचा असतो. 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा,
उतारावरील प्रश्न सोडवण्यासाठी जास्त वेळ घालवू नका. कारण गणितामध्ये आपल्याला खूप वेळ द्यायचा असतो, कारण गणितामध्ये कॅल्क्युलेशन असतं. मग उताराच्यासाठी आपण काय करायचं आहे, कमी वेळामध्ये काय करायचं आहे, काळजीपूर्वक तो प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे या प्रश्नासाठी आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही आहे. पुढचा मुद्दा बघा. उतारामध्ये अनेकदा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा वाक्यप्रचारांचा अर्थ विचारला जातो. मग त्यासाठी नियमित वाचनाने मराठी शब्दसंग्रह पक्का ठेवायचा आहे. म्हणजे नियमित आपलं मराठीचं वाचन पाहिजे. बघा, हे झाले काही मुद्दे. आता आपण उतारा सोडवूया आणि ते मुद्दे या उतारा सोडवताना आपण वापरायचे आहेत. प्रश्न उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तराचा योग्य पर्याय निवडा. बघा, आता इथे उतारा आहे. मी आधी प्रश्न वाचते. प्रश्न बघूया. बघा, इथे पहिला प्रश्न आहे. नदीजवळून गाडी जाताना कोणती गोष्ट आपले लक्ष वेधून घेते? नदीचा प्रवाह, नाचणारा मोर, पाण्यात बुडी मारणारा खंड्या, पक्ष्यांचा थवा. कोतवाल पक्षाला कशाची उपमा दिली आहे? दुसरा प्रश्न आहे. नदी, मासा, पाणथळ, विमान. उतारावरील आशयानुसार चुकीचे विधान कोणते? मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. कोतवाल पक्षाला मासे मारण्याचा छंद आहे. खंड्याचा पोशाख सुंदर असतो. मोराची ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण आहे. बघा, 3 प्रश्न आहेत. मी पहिले प्रश्न वाचून घेतले. आता आपण काय करूया, उतारा वाचूया. बघा, मधून मधून पक्षी दिसतात. कोणी शेतावर, तर कोणी नदीवर, कोणी झाडावर, तर कोणी डोंगरावर. काळ्या रंगाचा सडपातळ असा कोतवाल उडतो, तेव्हा त्याची झेप काय सुंदर दिसते, जणू काही विमानच. आता मगाशी आपण प्रश्न वाचला, कोतवाल पक्षाबद्दल होता. त्याला उपमा कशाची दिले? मग बघा, मी ते अंडरलाईन करते. विमानच, जणू काही विमानच म्हणजे उपमा दिली नाही त्याला. शेपटी लांब, चोच काळी आणि डोळ्याचा रंग तांबडा असा हा कोतवाल. स्वतःच्या रक्षणासाठी मोठ्या पक्ष्यांना तो पळवून लावतो. हे झालं कोतवाल पक्षाबद्दल. पुढचं बघा पॅरेग्राफ. नदीजवळून गाडी जाऊ लागली की नदीत एखादा खंड्या बुडी मारताना दिसतो. छंद मासे मारण्याचा, पण पोशाख मात्र सुरेख. चकचकीत निळा व तपकिरी रंगाचा पाणथळी राहणारा हा पक्षी आहे. पाणथळी. खंड्याला धीवर पक्षी असेही म्हणतात. मला हे महत्त्वाचं वाटलं म्हणून मी याला अधोरेखित केले, पण ह्याच्यावर काही प्रश्न विचारलेला नाही आहे. पुढचं बघा. काही शेतात मोर दिसतात, कधी सुंदर पिसारा उभारून नाच करताना, तर कधी झाडाच्या फांदीवर ऐटीत बसलेले. मोराची पाहण्याची व ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण आहे. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. निसर्गाचा हा खजिना आपण जतन करायलाच हवा. आता बघा, जेवढी मला माहिती महत्त्वाची वाचली तेवढी मी काय केले, अधोरेखित केले. आणि मला प्रश्न माहीत होते, कारण मी प्रश्न आधी वाचले होते, म्हणून मी तेही मला जे वाटेल योग्य त्याला मी अंडरलाईन केले. आता आपण पुन्हा प्रश्न वाचूया. पहिला प्रश्न. नदीजवळून गाडी जाताना कोणती गोष्ट आपले लक्ष वेधून घेते? बघा, इथे नदीजवळून गाडी जाऊ लागली की नदीत एखादा खंड्या बुडी मारताना दिसतो. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये पाण्यात बुडी मारणारा खंड्या. मग बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता नदीचा प्रवाह, नाचणारा मोर, तिथे नाहीच आहे नाचणारा मोर, आहे की नाही. पक्ष्यांचा तवा हे येणार नाही, मग तिथे आपण असं क्रॉस मेथड वापरली तरी चालेल आणि अचूक पर्याय निवडायचा. मग बघा, आता इथे याचं पहिल्याचं उत्तर 3 आहे. मग मी इथे काय करते, डायरेक्ट 3 नंबरला काय करते, या पद्धतीने असं गोल पूर्ण भरीव व्यवस्थित गोलाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. या पद्धतीनं गोल रंगवला. पुढचा प्रश्न बघा. कोतवाल पक्षाला कशाची उपमा दिली आहे? आता नदी तरी येणार नाही, पक्षाला आपण नदीची उपमा का देऊ, आहे की नाही, कारण कुठे आलेलं नाही आहे. नदी नाही, मासा पण नाही. आता बघा, पाणथळ आणि विमान. आता पाणथळ बघा, आता इथे कोणत्या पक्षाचं, खंड्या पक्षाचं पाणथळी राहणारा पक्षी म्हटलं. मग खंड्या पक्षाला आपल्याला विचारले कोतवाल. मग कोतवाल हा पहिल्या पॅरेग्राफमध्ये आहे. मग बघा, हे कोतवालचं इथे माहिती आहे. मग जणू काही विमानच, म्हणजेच कोतवाल पक्षाला
विमानाची उपमा दिलेली आहे. मग इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मग दुसऱ्याचं चौथं आहे म्हणून मी इथे काय करायचं आहे पर्याय क्रमांक 4 असा काय करायचं आहे पूर्ण गोल रंगवायचा आहे या पद्धतीनं. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघूया आपण. उतारावरील आशयानुसार चुकीचे विधान कोणते? मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे हे बरोबर आहे उतारामध्ये दिलेलं आहे, पण आपल्याला चुकीचं विचारले म्हणजे हे कसं आहे योग्य आहे. कोतवाल पक्षाला मासे मारण्याचा छंद आहे. आता इथे बघा पुन्हा एकदा मी पॅराग्राफ दाखवते. नदीत एखादा खंड्या बुडी मारताना दिसतो. छंद मासे मारण्याचा. मग इथे कुणाबद्दल दिले? खंड्याबद्दल. म्हणजे खंड्या पक्षाला छंद आहे मासे मारण्याचा. आपल्याला इथे काय सांगितलंय? कोतवाल पक्षाला मासे मारण्याचा छंद आहे. मग हे कसं आहे? चुकीचं आहे. मग आपल्याला चुकीचंच विधान विचारलंय म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा खंड्याचा पोशाख सुंदर असतो हे बरोबर आहे. मोराची ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण आहे. बघा इथे मी अंडरलाईन मगाशी केले अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे हे तीनही बरोबर आहेत आणि हा चुकीचं आहे. मग आपल्याला चुकीचंच विधान विचारलं होतं म्हणून इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग इथे काय करायचं आहे दुसरा असा जो गोल आहे तो व्यवस्थित असा काय करायचं आहे रंगवायचा आहे. बघा उतारावरचे प्रश्न हा खूप सोपा प्रश्न आहे, पण तरीही गडबडीत मुलांचे प्रश्न चुकतात म्हणून मग त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त असेल. तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.